गुड मॉर्निंग. जसं की मी रात्री लेट झोपते म्हणून सकाळी थोडंसं लेटच उठते. नेहमीप्रमाणे माझाने फोन रिसीव्ह झाला नाही आणि अचानक आला मैत्रिणीचा फोन. लग्नाला चलते का? मग काय झाले, पटकन तयार. जसे बसे केस तर थोडे पांढरेच होते पण चालतं की चला तर मग जाऊ माझ्या मैत्रिणीचा लग्नाला. मग मस्तपैकी छान केली तयारी आणि आली माझी मैत्रीण मला घ्यायनास. मग आणले होते तिने पिल्लांसाठी थोडेसे बिस्किट. मग पिल्लांनी केली मज्जा आणि आम्ही निघालो जाण्यासाठी. मग काय पिल्लूंना समजलं होतं की मी कुठेतरी जाते. मग सगळे आले माझ्या पाठीमागे पळत पळत. चला घरी जा, मम्मा लग्नात चालली. हा फांद्या फेकायला सांगा त्यांना. टायगर पाय चल, टायगर निक निक निक. मी त्यांना नेहमी ITI सिग्नलपर्यंत नेत असते म्हणून ते तिथपर्यंत येतात. तिथून मग टर्न घेऊन बरोबर घरी जात असतात ते. मग आले पळत पळत आमच्या मागे धावत अर्ध्या रस्त्यापर्यंत. मग काय तेवढंच येतात ते. मग टाटा बाय बाय. हुशार आहेत तशी मुलं, हिना पाटीलची मुलं आहेत ना ते माझे पिल्लू. बाय बाय पिल्लू. मग निघालो आम्ही आमच्या रस्त्याला. मग काय मस्त सुंदर सुंदर नजारे बघत गेलो. खूप दिवसानंतर बाहेर पडत असतो आम्ही. मग थोडासा एन्जॉय करत जात असतो. पण रस्त्याने जाताना पण मी कुत्रे शोधत असते. कुठं कुत्रा तर नाही, काय झालेलं तर नाही. कारण की प्राणीप्रेमी म्हटला म्हणजे सगळीकडे प्राणीच दिसतात. मग काय पोचल्या झालं दर्शन प्राण्याचंच. घोडा बघून तर एवढं दुःख झालं, खूपच दुःख झालं. म्हणजे ज्याला माहीत असून जो त्याचा तो वापर करत असेल तर मी त्याला सांगेल की प्लीज नका करू घोड्यांचा वापर लग्नांमध्ये. आणि तुम्हाला त्याच्या मागची हिस्ट्री नसेल माहिती तर जाणून घ्या, त्याच्या वेदना जाणून घ्या. तुम्ही घोड्यावर बसून काही खूप मोठा तीर मारत नाही आहे. तुमच्या शुभ कार्यात उलट एका प्राण्याला त्रास देत आहेत. त्याच्या मागची हिस्ट्री जाणून घ्या, एवढंच मी सांगेल. मग पोचलो. नवरीसोबत नवरी होतो ती तयार मस्त नवरदेवासाठी. तिच्या मैत्रिणी असो किंवा नातेवाईक असो तयार करत होते. मग म्हटलं घाल की गॉगल. बघितला आमच्या नवरीचा एकदम डॅशिंग लुक आहे, एकदम रावडी अशी डॅशिंगच आहे अशी पण आमची मैत्रीण. सगळ्यांच्या प्रथा वेगवेगळ्या असतात. ही प्रथा मला खूप आवडली. एवढं छान होतं. ते होती ब्राह्मण समाजाची. एवढं छान तिचं ते काहीतरी होतं. वाट्यांचं मंगळसूत्र, त्याच्यात हळदी कुंकू भरलं जात होतं. प्रत्येकाचं वेगवेगळी प्रथा असते, लग्नाची असो किंवा काही असो. मस्त तयार झाली अशी सुंदरशी दिसत होती. थोडंसं बाहेरून परत बोलवण्यात येत होतं. मग त्याच्यात घाई गडबड चाललेली त्यांची. मग बांधलं हे डोक्याला, काय मला आता नाव आठवत नाही, काहीतरी म्हणतात त्याला, बाशिंग का काहीतरी म्हणतात, आता आठवत नाही. ज्याला काही माहिती असेल त्याने कमेंटमध्ये सांगावं. अशी मस्त सुंदर दिसत होती. फुलांचं बांधलेलं होतं. मला खूप आवडलं आहे. असं वाटत होतं मी पण बांधून एक फोटो काढून घेऊ, कारण की आमच्यात असलं काही केलं जात नाही. आकांक्षा मागे 2 मिनिटं मागे हो. एवढी तयार होते. नंतर ओरडत नको येऊ बरं का. नंतर ओरडत नको येऊ. लग्न करते हाऊसने. दुसरा नाही का? नाही. म्हणतो माहिती आहे तुला, प्रिय आयुष्य दे, माझ्या पतीला सौभाग्य दे, माझ्या नवऱ्याने फक्त माझं ऐकलंय. ते तर असंही नाही करणार. अरे राम, अरे तू सांगतो ते ऐक का? पण ते हसतच ना मला. चल घेते बस. हे नंतर लावायचे. आता आहे ना सगळं नवऱ्यासाठीच मागायचं. मेहंदी दाखव ना आकांक्षा तुझी. दोन्ही हात नाही केवढी रंगली आहे. सध्या ठेवते.
माझे पाय निघत नसेल तर होते मी ऍडजस्ट करून लक्ष द्यायला लागेल मला थोडं. हे नंतर कर रे जाऊ काय म्हणते ना पडणार थोडी. हो चल तिला मागून घेऊन जा घेऊन हा तिचा चला मग नवरी गेली नवरदेवला घेण्यासाठी गेटजवळ. प्रत्येकाची जसं पद्धत वेगवेगळी असते. मग आमच्या मैत्रीणबाई निघाल्या नवरदेवला घेण्यासाठी. तोवर आम्ही जागा सांभाळली. मग सुरू झाली लग्नाची सुरुवात. एवढं शॉर्टकट लग्न होतं. मी हे असं लग्न पहिल्या वेळेस बघितलं. जसं की सगळ्या म्हणजे त्यांच्या जे नातेवाईक होत्या नवरीकडच्या नवरदेवकडच्या त्या सोबतच उभ्या होत्या. तेथे मामा होते मुलीकडचे मुलाकडचे ब्राह्मण आपले ते श्लोक बोलत होते लग्नाचे. सावधान शुभ लग्न. ह्या बघा ह्या असतात असली आजीबाई नाहीतर आत्ताच्या आजी. हा होता नवरीचा भाऊ. एकुलता एक लाडका भाऊ. मग काय भाऊ म्हटलं म्हणजे बहिणीचा लग्नाची खुशी पण असते आणि दुःख पण असतं. जसं की डोकं खाणारी जात आहे आणि अजून काही दुःख पण असतं. अडीअडचणीला बहीणच काम येत असते ना त्यामुळे दुःख पण असतं. बाकी आमची आकांक्षा ही मैत्रीण प्रत्येकाला वेळोवेळी कामाला येत असते. मला देखील खूप वेळेस कामाला आली आहे. वाजली आकांक्षाची डबडी वाजली. आता आकांक्षा वाजवेल सासरी जाऊन. तिचं तोंडावर सांगू द्यायचं काय. मैत्री म्हटली म्हणजे हसी मजाक चालूच असतो. तसंच आम्ही एक छोटासा जोक पास केला तिच्यावर. आकांक्षा खरंच खूप मदत करते कुणालाही. मला तर म्हणजे अशा मदतीचा याचानेच आमची मैत्री झाली होती. तिने मला एका वेळेस खूप मोठी हेल्प केली होती डॉगच्या बाबतीत. त्यामुळे आणि कधीही काम आलं तर ती धावून येतच असते. भले आमचं नेहमी फोनवर बोलणं वगैरे होत नसेल. ज्याचं त्याच्या कामात व्यस्त असतो. पण कधीतरी काम आलं आणि तिला फोन केला असेल तर ती नक्कीच वेळोवेळी धावून येत असते. बाई असं असतं. आमच्याकडे फक्त पदर पकडतात. तो आतलं काय सांगतात त्याला काहीतरी बोलतात ग आमच्याकडे. काय बोलतात ते अंतरपाठ काय बोलतात ते काय बोलतात ते पकडतात मामा आणि नवरी पुढे पाणी टाकत आणतात. ते मध्ये ते हे पण नाही केलं अग्नी झाली जोडवे घातले पायांमध्ये. ते अग्नीला नाही फेरे मारत. नाही माहिती आमच्याकडे असलेलं सुपारी वगैरे हे करतात. ते ठेवलंय ना चाकू ठेवतो ना नवरदेव काय म्हणतात त्याला. ते तर आकांक्षाने पण ठेवायला पाहिजे होता. बाई केवढे गपचूप चाललंय फेरे आमच्याकडे. तो सात फेरो के सातो वचन काय काय गाणे लावतात. आपण काय करू. आजी आजी तुम्हाला जया बच्चन माहिती आहे. जया बच्चन माहिती आहे. तुम्ही त्यांच्यासारख्या दिसताय साईड फेसने असं. जया बच्चन असं तिकडे तो तुम्ही जया बच्चन सारख्यात दिसताय. सारख्यात दिसताय. कोणी
कोणीतरी फ्रेम दिली बाईला. सगळ्यांनी आकांक्षासाठी गिफ्ट आणलं आहे, परंतु आम्ही काहीही आणलं नाही, कारण की 10 मिनिटं अगोदर तयार होऊन आम्ही आलो आहोत. लग्नासाठी 10 मिनिटं अगोदर तयार होऊन आलो आहोत, कारण की मी तिचा मेसेजही घेतला नाही वाचायला आणि फोनही रिसीव, त्यामुळे मला कळलंच नाही की माझ्या इतक्या जवळील मैत्रिणीचं लग्न आहे. आता मी तिला गिफ्ट म्हणून रस्त्यावरून एखादं छान मस्त पिल्लू देणार आहे, कुत्र्याचं गिफ्ट म्हणून. थोडं दही लावून द्यायचं आणि नाही. मग काय पटकन केलं फोटोशूट आणि निघालो घरी. आमचे पिल्लू वाट बघत असतात, त्यामुळे लवकर निघणं होतं आम्हाला. मग सगळीकडे आजीबाई होत्या, मस्त आजीबाईंसोबत बसून जेवण केलं. मला असं साधेपणात असणाऱ्या बाया यांचं निरीक्षण करून बघणं मला खूप आवडतं. किती साधेपणा असतो यांच्यात ते बघणं मला खूपच आवडतं. देखो बाई, ह्यावरती रसमलाई काय योगिता आहे, रसमलाई सांगतात ना. तर आम्ही ग्लासमध्ये भरून आणली आहे उरलेली. आता ती टाकू रस्त्यात. कुठेतरी डॉग वगैरे दिसला. डस्टबिनमध्ये लोक काय सांगतात, डस्टबिनमध्ये टाका, ते देखील तिथे जाऊन मग प्राणी खातो. नाही, डस्टबिनमध्ये म्हणजे डस्टबिनमध्ये आपण टाकू, कचरा गाडी येईल, मग परत त्या कचरा गाडीवाला कुठे कुठे फिरून मग घेऊन जाईल, तोपर्यंत त्यांना सडून जातं ना, कुणाचाच पोटात जात नाही, किडे मकोडे कुठल्याच पोटात नाही. त्यामुळे असं घ्या न लाजता सेवेच्या ठिकाणी लाजू नका आणि मस्त कुठेतरी प्राणी दिसला उपाशी त्याला टाका. आता आम्ही पोचलो आहे घरी. आता माझे पिल्लू मलाच ओळखणार नाही. अरे ओ, आता बघा हे मला ओळखतात की नाही माहित नाही. ओळखलं का मला? मैं तुम्हारी माँ हूँ माँ. अरे बापरे, ओळखून घेतलं. हां, कसं ओळखून घेतलं आज? गेट कोण उघडेल? गेट उघडा, गेट उघड, गेट. ए ठीक है, गेट उघड. गेट कौन उघडणार? ओ घर के मालिक लोग, तुम्हारी नौकरानी आई है, दरवाजा खोलो. तुम्हारी रोटी बनाने वाली आई है. ए बच्चा लोग, ए गेट उघड. ओ मी गेट उघडते. माझा ड्रेस कोणीही खराब करायचा नाही. पळा पळा, माझा ड्रेस गेला. पळा. वाचले बाबा, मी वाचले. असा होता आठवड्यातील एक दिवस. मग काय रोजचे कामं सुरूच. बाय.